चौका नहीं उठा पाए अमित कुमार। एक अच्छा उम्दा खिलाड़ी अब स्ट्राइक पे खेलेंगे चारू। 2024 का बेस्ट टूर्नामेंट का खिलाड़ी। वहां पे अंपायर का डिसीजन नो बॉल और रन मिलेंगे 2, डिक्लेअर 2। फ्री हिट रहेगी अब चारू के लिए। सतीश सरन से मला असं वाटतंय पावर प्ले का ये पहला ओवर जारी है। नो बॉल थी इसलिए फ्री हिट में अगर रन आउट होता है तो ही विकेट का पतन हो सकता है, लेकिन अच्छा भाग्य ने साथ दिया चारू का। फील्डिंग का प्रदर्शन लाजवाब। ब्लूमफील्ड की टीम भी पहली बार टूर्नामेंट में खेल रही है। अच्छी टीम है, कुछ प्लेयर्स जो कि यंग प्लेयर्स है, कुछ अनुभवी प्लेयर्स है, तो कॉम्बिनेशन है इस टीम में। जो आगे की टीम है चैंपियंस टीम है टीसीजी पेनोरामा की। थोड़ा सा मिस कम्युनिकेशन दो फील्डर के बीच, लेकिन कोई वहां पे दूसरे रन की गुंजाइश नहीं थी। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पावर प्ले का ये ओवर जारी है। स्कोर हो चुका है 8 रन, 2 गेंदें बाकी है पावर प्ले के ओवर की। थोड़ा सा आगे आके डाइव मारते थे तो थोड़ा सा सुनहरा मौका था, लेकिन आसान नहीं रहते ऐसे कैचेस। सोच अच्छी थी कि चौको जो 4 रन जाने वाले थे वहां पे बचाने के। 4 रनों के साथ वहां पे फिर एक बार बड़ा गोजियो शॉट, इट वाज नो बॉल और अंपायर का डिसीजन 6 रन। स्टैंड एंड डिलीवर ये शॉट। शायद अंपायर्स कुछ वार्तालाप करते हुए ब्लूमफील्ड के प्लेयर्स के साथ बता रहे कि नो बॉल क्यों थी, और बताना भी चाहिए। शायद शंतनु है। शंतनु एक बार हाथ दिखाइए, कैच छोड़ा है आपने। हमारे साई मिस्टिक के उम्दा कप्तान मिस्टर शंतनु। इसी के बीच ओवर की समाप्ती हो चुकी है। एक महंगा ओवर यहां पे साबित होता हुआ। एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 25, 25 रन्स। वापसी करनी पड़ेगी ब्लूमफील्ड के सभी प्लेयर्स को। अब यहां से लूज डिलीवरीज को कंट्रोल रखना पड़ेगा। अच्छा चांस और जिसकी उम्मीद कर रहे थे सभी दर्शक, बड़ी विकेट हाथ में लगी है चारू के रूप में। पहला झटका। अब बल्लेबाजी के लिए आए हैं जिन्हें प्यार से एम्पायर बोलते हैं, उनका नाम है अमित। एम्पायर उनका निकनेम है, सभी उनको चाहते हैं एम्पायर से, लेकिन जो रिकॉर्ड में हमें नाम है उनका अमित। एक अच्छा उम्दा ऑलराउंडर खिलाड़ी टीसीजी पेनोरामा का। उनका साथ निभाने के लिए नॉन स्ट्राइक पे अभी भी मौजूद एक आक्रामक पारी, जहां पे उम्मीद कर रहे हैं सभी दर्शक। फिलहाल ब्लूमफील्ड के लिए एक अच्छी पॉइंट की दिशा में थोड़ा सा गड़बड़ हुआ था, लेकिन एक रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा। अब स्ट्राइक के लिए है फिर एक बार जो आक्रामक खिलाड़ी अमित कुमार। उम्र 5 गेंदों में 17 रन की पारी, आक्रामक पारी। यहां पे दूसरे रन की मांग किया, दूसरे रन हो सकती है लेकिन मना किया। अच्छा कॉल। रिस्क जरूर लेनी है, लेकिन कैलकुलेटेड रिस्क जो रहती है उसको जाने बिना। अब वहां पे रनआउट का चांस था, लेकिन अगर थ्रो डायरेक्ट आता तो। ये क्रिकेट का गेम ही थोड़ा सा अजब सा है, इफ एंड देन का गेम है। अगर होता तो होता। अच्छी वापसी दूसरे ओवर में। भारी पड़ रही है ब्लूमफील्ड की टीम, कोई मौका नहीं दे पा रही है। अब इस ओवर में मात्र 3 रन आए हैं
अंपायर का डिसीजन वहां पे नो बॉल का। शायद जो नई टीमें हैं, हम एक रिक्वेस्ट करेंगे सभी नई टीमों के लिए, जो आपके ज्यादा नो बॉल जा रहे हैं, लाइन टच हो रहे, सभी नई टीमें, उनमें लीजेंड्स के सॉरी लेगसी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1/30। हा, जो आपण एक नियम सांगत होतो, जर तुम्ही बॉक्सच्या मध्ये बॉलिंग टाकताना तुमचा पाय मागचा किंवा पुढचा पाय लाईन टच झाला तर तो नो बॉल ग्राह्य जाईल। त्यामुळे तुम्ही बॉलिंग टाकताना बॉक्सच्या मधोमध थांबून बॉलिंग टाका। जे आमचे ब्लूमफिल्डचे खेळाडू असतील, पॅव्हिलियन मावळाचे खेळाडू असतील, अजून आमचे ऑर्गनायझेशन कमिटी जे आपले लेजेंड्स सॉरी लेक विस्टाची सोसायटीचे मेंबर्स, सतीश सरांचं या ठिकाणी सुंदर असं स्नेहभोजन झालेलं आहे। सतीश सर, खूप सुंदर असं वातावरण, मगाशी थोडीशी हवा या ठिकाणी चालू होती। हवा का झोंका जब आता है तब को सभी को साहस, राहत की सांस दिलाता है। साहस की ये नहीं होती है, राहत की सांस। आणि वामकोक्ष जर घ्यायचा असेल तर तुम्हाला ती संधी मिळणार नाहीये, कारण की आपल्याकडे अधिकृत 2च कॉमेंटेटर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे वामकोक्ष न वामकोक्ष यस। यानंतरचे कॉमेंटेटर अर्थातच आमच्या सगळ्यांचे लाडके मित्र मिस्टर सतीशजी हंसाटे सर, आपल्या सुंदर अशा मराठीच्या वाणीमधून जे सुंदर अशा मैदानावरती समालोचन करतात, सतीश हंसाटे सर, धन्यवाद। धन्यवाद अमोल सर। चला, कृपया वेळ वाया घालू नका गोलंदाज। थोडीशी घाई करायचं आहे, आपण ऑलरेडी लेट चाललेलो आहोत। पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज विक्रांतने टोलावलेला चेंडू, फलंदाजांनी धाव घेतलेली आहे। 1-3 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे पॅनोरामा चार्जेस 2/40 धावा धावफलकावर। ब्लूमफिल्ड संघाचा हा नवीन गोलंदाज मैदानात। आदित्य टाकलेला पहिला चेंडू विक्रांतने खेळून काढलेला आहे। 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी। धावसंख्येमध्ये 2 धावांनी वाढ झालेली आहे। धावसंख्या आहे 2/42। चौथं षटक, दुसरा चेंडू, फलंदाजीला आहे डावखुरा फलंदाज विक्रांत। टोलावलेला चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर। उत्तुंग असा हा षटकार। या 6 धावेनी मात्र विक्रांत आता मात्र हळूहळू इथे तापतोय, बॅट तळपती हळूहळू विक्रांतची। धावसंख्या झालेली आहे 48, 2/48। पुन्हा एकदा आदित्य टाकलेला चेंडू
आणि इथे मात्र खेळून काढलेला आहे. फक्त एक धाव मिळालेला आहे विक्रांतच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. अतिशय सुंदर जजमेंट ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये. विक्रांत एक धाव घेतोय. समोर अमित हा पेटलेला फलंदाज त्याच्याकडे स्ट्राईक देतोय आणि त्या संधीचा फायदा उठवत इथं मात्र अमित अतिशय उत्तुंग असे चौकार षटकारांची आतिषबाजी करताना 12 चेंडूमध्ये वैयक्तिक 1 चौकार 3 षटकार टोलावून 26 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज पॅनोरामा चार्जेस संघाचा हा फलंदाज. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे हाफ सेंचुरी झालेली आहे पॅनोरामा. 2 बाद 50. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि घेतलेली आहे 1 धाव. वाईडचा इशारा पंचांचा. वाईड +1. 2 धावा संघाच्या खात्यात. शेवटच्या चेंडूचा समाचार. नो बॉल. पंचांचा इशारा आणि 1 धाव संघाच्या फलंदाजाच्या खात्यात अमितच्या खात्यात. काही या ठिकाणी नवीन संघ असल्यामुळे थोडीशी गडबड होताना पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावा एका पाठोपाठ. नो बॉल वाईड अशा रूपाने संघाला मात्र इथे धावा वाढतायत पॅनोरामा संघाच्या. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 2 बाद 55. आदित्यने मात्र हे अतिशय महागडे षटक म्हणावं लागेल. एका षटकांमध्ये एकूण 14 धावा त्यांनी दिलेल्या आहेत आतापर्यंत. नवीन गोलंदाज ऋग्वेद संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय. ब्लूमफिल्ड संघाचा हा गोलंदाज. पहिला टाकलेला चेंडू अमितने टोलावलेला आहे. चेंडू गेलेला आहे. 1 बाउन्स. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. अमित पॅनोरामा चार्जेसचा हा अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. पहिला चौकार दुसरा षटकार. आतिषबाजी करतोय शेवटच्या षटकांमध्ये. नवीन गोलंदाज ऋग्वेद. काही या ठिकाणी या मैदानावरचे काही नवीन संघ पहिल्यांदाच या ओपन ग्राउंडमध्ये क्षेत्ररक्षक करतायत. फलंदाजीला आलेले हे नवीन संघ. त्यांना अजून इथल्या फलंदाजात रांगड्या मातीत तयार झालेले फलंदाज यांचा अंदाज नाही. अमितच्या बॅटमधून पुन्हा एकदा टोलावलेला उत्तुंग असा हा षटकार. धावसंख्या गेलेली आहे 71. पुन्हा एकदा हवेत हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तयार. पाहूया इथे मात्र झेल पकडलेला आहे आणि हा फलंदाज झेलबाद. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी ताळमेळ आणि ते यशस्वी झालेली आहे. कॉल दिलेला आहे आणि एकाने अतिशय सुंदर झेल पकडलेला आहे. आणि हा तिसरा फलंदाज तंबूमध्ये परतलेला आहे अमित कुमार. सुंदर अशी फलंदाजी योग्य असं योगदान आपल्या संघासाठी दिलेला हा फलंदाज. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. धावसंख्या आहे 4 षटकानंतर 3 बाद 71 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. अयशस्वी झालेला आहे. चेंडू गेलेला आहे यष्टिरक्षकाच्या हातात. धाव मात्र भेटलेली नाही. शेवटचा चेंडू. ओंकार हा फलंदाज. हा चेंडू डीप कव्हरला टोलावलेला आहे. चेंडू थोडीशी मिसफिल्ड आणि शेवटचा चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा या ठिकाणी संघाला. आणि स्वतःचं खातं उघडलेलं आहे ओंकारनी 4 धावेनी. 5 षटकानंतर पॅनोरामा संघाची धावसंख्या आहे 3 बाद 75. 75 रन्स. लॉस फॉर 3 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. विजयासाठी ब्लूमफिल्ड संघाला अपेक्षित धावसंख्या 76 धावा. 30 चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता. आणि कृपया लवकरात लवकर आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला उतरायचंय. पॅनोरामा संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. लेजंड्स प्रीमियर लीग 2026 आणि पहिल्यांदाचे सामने या रायझिंग स्टारच्या मैदानावर भरवत आहेत. हे लीग अतिशय उत्तम असं नियोजन या संपूर्ण आयोजकांचं. या आयोजकांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय. आणि तुम्हा सर्वांना या भागातल्या सर्वांनाच माहिती आहे रायझिंग स्टार आंबेगाव नगरीतलं एक सुंदर असं हे मैदान. या मैदानावर उतरलं की आपल्याला वानखेडेची आठवण करून देणारं
हे रायझिंग स्टारचं मैदान. यानंतर होणारा सामना विवा टायटन वर्सेस माइलस्टोन वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. विवा टायटन आणि माइलस्टोन वॉरियर्स आजच्या दिवसातला 11वा सामना. आणि या ठिकाणी ब्लूमफिल्ड दोन फलंदाज लवकरात लवकर मैदानात. टीसीजी पॅनोरामा संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंच मैदानात उपस्थित, स्कोरर तयार आहेत, कॉमेंट्री बॉक्स ऑलरेडी तयार. या ठिकाणी सागर सर उपस्थित नाणेफेकीला. विवा टायटन्स आणि माइलस्टोन वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार. चला कृपया लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पुन्हा एकदा लेजंड्स प्रीमियर लीग 2026 ला उपस्थित असलेले हे सर्व पंच जे उपस्थित आहेत, नावाजलेले पंच आहेत. एमसीएचे हे सर्व पंच या ठिकाणी कामगिरी पाहत आहेत. सुधीर थत्ते, प्रसाद नाईक, गणेश डोलारे, स्वप्नील नवले. यानंतर होणारा आजच्या दिवसातला लिजंड्स प्रीमियर लीगचा 11वा सामना यानंतर होणार आहे. विवा टायटन वर्सेस माइलस्टोन वॉरियर्स. माइलस्टोन वॉरियर्स संघ इथे नाणेफेक विजेता ठरलेला संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विजयासाठी अपेक्षित धावसंख्या आहे 76. 30 चेंडू आणि 76 धावा अपेक्षित. ब्लूमफिल्डचे दोन फलंदाज मैदानात. चला कृपया वेळ वाया घालू नका. क्षेत्ररक्षक पॅनोरामा संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. घ्या परत आणून द्या फक्त. लेजंड्स प्रीमियर लीग 2026चं अतिशय सुंदर असं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे प्रसारण करणारे एसटीसीचे रणजित चोरगे कॅमेरामन आहेत, समाधान जाधव दुसरे कॅमेरामन आहेत, प्रसाद भोसले. सुंदर असं प्रक्षेपण या ठिकाणी मला कॉल येत आहेत संपूर्ण या सोसायटीतल्या शिवसृष्टी विभागातून. सुंदर असं हे आयोजन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या आयोजकांकडून या यूट्यूब चॅनलचं देखील आम्ही अभिनंदन करतोय. मी स्वतः मराठी कॉमेंटेटर सतीशांसाठी या यूट्यूब चॅनलचं मी अभिनंदन करतोय. पुन्हा पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू, टोलावलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिला चौकार. 74 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना मात्र हंबी कुछ कम नाही. या त्वेषात हा फलंदाज इथे चेंडूला टोलावतोय आणि खणखणीत असा चौकार टोलावतो. 4 धावा धावफलकावर. संघाचं खातं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडणारा हा ऋग्वेद. पुनश्च एकदा गोलंदाज ईशान. दुसरा टाकलेला चेंडू, पुनश्च टोलावलेला हा षटकार. पहिला चौकार, दुसरा षटकार. इथे मात्र माहित आहे आपल्याला या पॉइंटच्या दिशेने जर चौकार षटकार टोलावला, सर्वात जवळची सीमारेषा म्हणावं लागेल या बाजूला, त्याचा फायदा मात्र इथे हा फलंदाज उचलतोय. इथे मात्र शांतपणे पुश केलेला आहे चेंडूला आणि एक धाव पूर्ण केलेला आहे. नॉन स्ट्रायकरला असलेल्या ह्या आपल्या साथीदार प्रशांतला तो आमंत्रित करतोय फलंदाजीला. ईशानने टाकलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी. इथे मात्र कमबॅक करतोय फलंदाज नवीन प्रशांत. चेंडूवरची नजर हटली, चेंडू गेलाय पॉइंट मध्ये. उचललेला चेंडू पॉइंट मध्ये असलेले इथे मात्र पॅनोरामा चार्जेसचा हा क्षेत्ररक्षक सुंदर झेल घेतलेला आहे. त्याच बाजूले मारण्याचा चौकार खेचण्याचा प्रयत्न अयशस्वी झालेला हा पहिला फलंदाज ब्लूमफिल्डचा फलंदाज तंबूत विसावतोय. धावसंख्या झालेली आहे 1 बाद 11 धावा धावफलकावर. पॉवर प्लेच्या षटकात मात्र पहिला फलंदाज तंबूत. नवीन फलंदाज पृथ्वीराज, ब्लूमफिल्ड संघाचा हा फलंदाज.
ईशानचं पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू, टाकलेला चेंडू, षटक संपलेला आहे. पंचांचा डॉट बॉल, चेंडू गेलेला यष्टिरक्षकाकडे आणि पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये 1 बाद 11 धावा. पॅनोरामा चार्जर्स नवीन गोलंदाज चारू, अष्टपैलू गोलंदाज, जबरदस्त असं फलंदाजी करणारा फलंदाज गोलंदाजीमध्ये आता चमक दाखवण्यासाठी संघाकडून दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन टाकलेला चेंडू टोलावलेला आहे फलंदाजांनी. चेंडू गेलेला आहे इथे मात्र सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा हा टोलावलेला पहिला षटकार. ऋग्वेदच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. 4 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवर खेळणारा आक्रमक असा हा फलंदाज. पुनश्च डीप कव्हरला मारलेला हा षटकार. चो बाजूनी हा षटकार टोलावतोय. संघाला अपेक्षित अशी कामगिरी करताना हा खेळाडू. चारो पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत आणि फलंदाजीला आहे ऋग्वेद. सर्वांच्या नजरा इथे या गोलंदाजाकडे. हॅट्रिक होतोय का बघू षटकारांची. नाही, ते मात्र नो बॉल. वाईडचा इशारा पंचांचा. 1 धाव संघाच्या खात्यात. हळूहळू संघाची धावसंख्या वाढती इथे आणि इथे मात्र टोलावलेला आहे मिड विकेटला. सीमारेषेवर चेंडू अडवण्यात आलेला आहे. धाव घेतली आहे 1. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेले हे चपळाईने धाव घेतलेले आहेत. 2 धावा. धावसंख्या झालेली आहे 26. उर्वरित 21 चेंडूमध्ये अपेक्षित धावसंख्या 50. पुनश्च एकदा इथे मात्र ऋग्वेद चेंडूवर मात्र नजर. टोलावलेला चेंडू आणि चेंडू गेलेला आहे मिडॉनला. क्षेत्ररक्षक तयार. ऋग्वेदने मात्र इथे पृथ्वीराजला परत पाठवलेला आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. हवेत उडालेला चेंडू, कड लागलेली. यष्टिरक्षक विक्रांतनी झेल पकडलेला आहे आणि इथे ऋग्वेदला मात्र तंबूचा रस्ता दाखवलेला आहे यष्टिरक्षक. ऋग्वेद परततोय तंबूमध्ये. ब्लूमफिल्ड संघाचा तिसरा फलंदाज बाद आणि धाव संख्या झालेली आहे, दुसरा फलंदाज बाद. धाव संख्या आहे 26. 19 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात आदित्य. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 2 बाद 27. 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. ब्लूमफिल्ड संघाला इथे मात्र चौकार षटकार टोलवावं लागेल. तितक्याच उमेदीनं आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करणारा हा संघ पॅनोरामा. सुंदर गोलंदाजी करतायत. थोडीशी मात्र घाई करावी लागेल. वेळ मात्र षटकांतर वाया घालवू नका. निकी हा नवीन गोलंदाज. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. विकी विवेक घोलप. टाकलेला पहिला चेंडू उडालेला आहे हवेत. झेल पकडलेला आहे डीप कव्हरला आणि हा आणखीन एक फलंदाज तंबूत परततोय तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर. ब्लूमफिल्ड संघाचा तिसरा फलंदाज तंबूमध्ये विसावतोय. निकीचं असं हे यशस्वी षटक म्हणावं लागेल. कर्णधारांनी जो काही त्याच्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतोय गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवणारा हा गोलंदाज. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. इथे टाकलेला चेंडू फलंदाजाच्या अंगावर आदळलेला आहे आणि धाव मात्र भेटलेली नाही. टीसीजी निखिल. वेदांता फलंदाज. निखिल टू वेदांत. धावसंख्या आहे 3 बाद 28. पुनश्च एकदा सुंदर गोलंदाजी.
स्वागत होतंय प्रेक्षकाकडून. इथे मात्र पुश केलेला आहे चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आणि एक चोरटी धाव घेतलेला आहे. या ठिकाणी वेदांतनी खातं उघडलेलं आहे एका धावेनी. पृथ्वीराजला अजून भोपळा फोडायचा आहे. धाव संख्या आहे 3 बाद 29, 14 चेंडू, 47 धावांची आवश्यकता. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा डीप कव्हरला टोलावलेला षटकार आणि या षटकाराने पृथ्वीराजने आपला भोपळा फोडलेला आहे. 6 धावा वैयक्तिक या चेंडूवर. धावसंख्या आहे 35. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. मारण्याचा प्रयत्न. जागेवर पडलेल्या चेंडूवर चोरटी धाव घेतलेली आणि एक धाव पूर्ण केलेला आहे. 3 षटकानंतर ब्लूमफिल्ड संघाची धावसंख्या 3 बाद 36. 12 चेंडू 40 धावा. ब्लूमफिल्ड संघाची धावसंख्या 3 षटकानंतर 3 बाद 36. प्रवीण शिंदे नवीन गोलंदाज. संघाकडून 4थं षटक आणि विजयासाठी अपेक्षित 12 चेंडू 40 धावा. टाकलेला पहिला चेंडू. उत्तुंग असा षटकार. कॅमेरामॅनची मान वळलेली आहे. टोलावलेला चेंडू कॅमेरामॅनच्या दिशेने. पंचांच्या डोक्यावरून. धावसंख्या झालेली आहे 42. आक्रमक फलंदाज पृथ्वीराज मैदानात. दुसरा टोलावलेला हा षटकार. एका पाठोपाठ इथे मात्र आता हा पृथ्वीराज एका पाठोपाठ चौकार षटकार टोलावत आहेत. पुनश्च एकदा इथे मात्र गोलंदाजाला विचार करावा लागेल प्रवीण शिंदेंना. पृथ्वीराज मात्र हा पेटलेला फलंदाज. बॅटला धार आलेली आहे. विजयासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला हा फलंदाज. 10 चेंडू 28 धावांची गरज. तिसरा चेंडू. इथे मात्र वाईडचा इशारा पंचांकडून. 1 धाव संघाच्या खात्यात. धावसंख्या आहे 49. पुनश्च एकदा हवेत मारलेला चेंडू. पाहूया काय होतोय. चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. 3 चेंडू मध्ये 3 उत्तुंग षटकार टोलावलेला आहे इथे हा पृथ्वीराज. 9 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. ब्लूमफिल्डचा हा आक्रमक फलंदाज गोलंदाजाच्या इथे चिंधड्या उडवताना पुरेपूर समाचार घेतोय. चेंडूवर करडी नजर आणि इथे मात्र टोलावलेला आहे. मिड विकेटला मारलेला फटका. निकी चेंडूवर तुटून पडलेला आहे. फलंदाजांनी धाव फक्त घेतलेली आहे 1. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आहे 3 बाद 56. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक निकी नाही. शेजारी हा आहे मला वाटतं इथे क्षेत्ररक्षक आहे. ओंकारनी झेल पकडलेला आहे आणि इथे वेदांत हा फलंदाज षटकार मारण्याच्या नादात झेल बांधून तंबूत विसावतोय. ब्लूमफिल्डचा बसलेला हा आणखीन एक झटका. संघाची धावसंख्या आहे 4 बाद 56. 7 चेंडू आणि 20 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा हा सामना पॅनोरामा की ब्लूमफिल्ड. पाहूया कुठला संघ विजेता ठरतोय याकडे लक्ष. हा चेंडूवर मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र धाव भेटलेली नाही. शेवट 4 षटकानंतर 4 बाद 56. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. फलंदाजीला मात्र तयार इथे पृथ्वीराज आक्रमक फलंदाज. 7 चेंडू मध्ये 4 षटकार टोलावलेला हा फलंदाज वैयक्तिक 25 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. ब्लूमफिल्डचा हा फलंदाज आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय अष्टपैलू खेळाडू अमित. अमित कुमार हा गोलंदाज
आणि फलंदाजीला आहे पृथ्वीराज. तगडा गोलंदाज, तगडा फलंदाज. पाहूया विजयश्री कुठला संघ खेचतोय, ब्लूमफिल्ड की पॅनोरामा. पहिला चेंडू डॉट बॉल, बॅट हवेत फिरलेली आहे. थोडीशी कमी उंचीचा हा चेंडू आणि जातोय डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात. दुसरा स्लो टाकलेला चेंडू, टोलावलेला आहे चेंडू, थोडीशी मिसफिल्ड सीमारेषेवर ईशांत कडून आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पाहूया 4 चौकार की 2-3 षटकार. इथे मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागली, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. चारू चेंडूवर तुटून पडलेला आहे. चारू कडून चेंडू जातो यष्टीरक्षक विक्रांतकडे. फलंदाजांनी धाव पूर्ण केलेली आहे. एक शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि आवश्यक धावसंख्या 15. या चेंडूवर मात्र सर्वांची नजर. या चेंडूवर मात्र संघाला अपेक्षित चौकार किंवा षटकार अपेक्षित आहे. मात्र अमित कुमार गोलंदाजीला. इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू डीप कव्हरच्या दिशेने. एकच धाव भेटलेली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि अपेक्षित धावा 14. सामन्याची औपचारिकता राहिलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. अपेक्षित धावा आहेत 14. इथे मात्र थोडीशी गडबड ब्लूमफिल्ड संघाकडून. आणि शेवटच्या चेंडूवर देखील फक्त 1 धाव भेटलेला आहे आणि हा सामना मात्र इथे पॅनोरामा TCG संघ विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटपर्यंत